नमस्कार मित्रांनो, वेलकम टू वेस्ट क्लास एज्युकेशन। आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड संस्कृतच्या पेपरमध्ये आपल्याला निबंध लेखन हा जो प्रश्न विचारला जातो याचं उत्तर। आजचा आपला निबंध आहे मम प्रिय खगः, जो की आहे मयूरः। तुम्ही कोणत्याही खगाबद्दल लिहू शकता। सो जसे की आपण सुरुवात एखाद्या सुक्तीने करतो त्याप्रमाणे आपण याची पण सुरुवात करूयात। मयूरो विहगः रम्यः आनंदयती सर्वान, म्हणजेच काय, मयूर विहगः म्हणजे हा पक्षी खूप रम्य आहे किंवा खूप चांगला आहे, आनंद देणारा आहे। पृष्ठे सरस्वती तस्य उपवेष्टेती मन्यते, आणि त्याच्या पाठीवरती सरस्वती बसते अशी मान्यता आहे। सो हा झाला श्लोक किंवा सुभाषित असं आपण ह्याला म्हणू शकतो। हे कंपल्सरी नाही आहे, जर तुम्हाला माहिती आहे तुम्ही लिहू शकता, नाही माहिती आहे डिरेक्टली निबंधाला सुरुवात केली तरी पण चालणार आहे। अस्माकं भारत देशे बहवः खगाः सन्ति, म्हणजे आपल्या भारत देशामध्ये खूप सारे पक्षी आहेत। तेषु मम प्रियः खगः मयूरः, आणि त्यातला माझा प्रिय खग मयूर आहे किंवा माझा प्रिय पक्षी मयूर आहे किंवा मोर आहे। भारतस्य राष्ट्रखगः मयूरः वर्तते, आणि भारताचा राष्ट्रखग किंवा राष्ट्रपक्षी पण मोर आहे। तस्य वर्णः नीलः, त्याचा रंग निळा आहे। आता अर्थात तुम्ही कोणत्याही पक्षीबद्दल सांगणार असाल तर त्याचा रंग सांगणं, तो कसा दिसतोय हे सांगणं, त्याच्याबद्दल एखादं वैशिष्ट्य सांगणं, आणि तो तुम्हाला का आवडतो हे सांगणं, किंवा त्याचा एखादा चांगला कुठला तरी गुण असेल तर तो सांगणं, हे एवढंच या निबंधामध्ये आहे। ठीक आहे। सह वने निवसती, तो वनामध्ये राहतो, किंवा जर तुम्ही चिमण्या किंवा असे काही पक्षी लिहिणार असाल तर ते मग साधारणतः तुम्ही वृक्षावरती वगैरे राहतात असं सांगू शकता। त्यांच्यासाठी काही स्पेसिफिकली वन वगैरे मेन्शन करायची गरज नाही आहे। तस्य चंचुः किंचित दीर्घा, त्याची चोच किंचित लांब आहे किंवा दीर्घ आहे। मस्तके शिखा विराजते, म्हणजेच डोक्यावरती तुरा आहे। अगेन ते वैशिष्ट्य असल्यामुळे आपण ते मेन्शन करतोय। सह कीटकान सर्पांच खादती, आणि मग तो कीटक आणि साप वगैरे खातो। सो तुमचा जो काही पक्षी असेल तो जे काही धान्य कडधान्य जे पण खात असेल ते तुम्ही मेन्शन करू शकता। तस्य केका प्रसिद्धा, म्हणजे त्याचं ओरडणं किंवा त्याचं केकाटणं प्रसिद्ध आहे। मयूरः वर्षाकाले मेघान दृष्ट्वा नृत्यती, आणि आपण बघितले सगळ्यांनी की मोर पावसामध्ये वगैरे नाचतो। सो तेच सांगायचं आहे की पावसाळ्यामध्ये ढगांना बघून मोर नाचतो। नर्तन समये तस्य कलापः विस्तृतः भवति, आणि जेव्हा तो नृत्य करतो किंवा नाचत असतो तेव्हा त्याचा जो काही पिसारा आहे तर तो विस्तृत होतो, फुललेला असतो। मयूरः सर्व खगेषु सुंदरः अतः सह सर्वेषां चित्तानि आकर्षति, आणि मयूर सगळ्याच पक्ष्यांमध्ये सुंदर असल्यामुळे तो सर्वांचाच चित्त आकर्षित करून घेतो। अतः मह्यम मयूरः रोचते, आणि त्यामुळे मला मयूर किंवा मोर आवडतो। तर अशा पद्धतीने हा निबंध आहे। आय होप की तुम्हाला एक आयडिया मिळाली असेल, किंवा तुम्ही सेम निबंध तुमच्या एक्झाममध्ये लिहिलात तरी पण चालणार आहे, हेच पॉईंट्स तुम्ही लिहिले तरी पण चालणार आहे। ठीक आहे। सो एकदा ट्राय करा निबंध लेखन, आणि त्या पद्धतीने तुम्ही निबंध लिहू शकता। सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक। बाय बाय।